आज आपण वर्ष ते 2 वर्ष टिकणारं कच्च्या कैरीचे लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी 2 किलो कैऱ्या मी छान स्वच्छ धुवून त्यानंतर फोडून घेतलेल्या आहेत। त्याच्यातील बियासुद्धा काढून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून हे आपल्याला चोळून रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी यातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। कैऱ्या निथळून घ्यायच्या आहे। एक दिवस पूर्णपणे कडकडीत उन्हामध्ये आपल्याला ह्या वाळून घ्यायचं आहे, जास्त वाळवायचं नाही। त्यानंतर लोणच्यामध्ये टाकण्यासाठी काही मसाले घेतलेले आहे। आता याचं सर्व जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। काही मसाले आपल्याला दळून घ्यायचे आहे, जाडसर वाटायचे आहे, जास्त पावडर करायची नाही। एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला मोहरीची डाळ, अख्खं मीठ, त्यानंतर जे काही मसाले आहे ते सर्व टाकून घ्यायचे आहे। तेल कडकडीत गरम करायचं आणि ह्या मसाल्यांवरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून मसालेसुद्धा छान असे भाजले जातील। मसाला एकजीव केल्याच्या नंतर कैरी आपल्याला त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि हे मिक्स केलेले सर्व जे जिन्नस आहे एक दिवस आपल्याला असंच पसरट भांड्यामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे एखाद्या चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आहे। तर मस्त असं वर्ष ते 2 वर्ष टिकणारं